सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. नमस्कार, शुभ सकाळ. सर्वांचे तुमचे माझ्या आजच्या एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कालचा पूर्ण ब्लॉग पाहिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. परवाच्या व्हिडिओखाली एका ताईची कमेंट होती, चप्पल सापडली का म्हणून. काही ताई काय करतात, पूर्ण व्हिडिओ बघत नाही आणि कमेंट करतात. पण असो, मला त्या ताईचा राग आलेला नाही, कारण त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितलेला नसेल किंवा कुठेतरी स्किप केलेला असेल, त्यामुळे त्यांना माहिती नाही. पण असं करू नका, पूर्ण व्हिडिओ बघत चला ताईंनो, कारण व्हिडिओ करायला सुद्धा खूप मेहनत लागते. देवाची पूजा केली सकाळी सकाळी, त्यानंतर मी लागलेली आहे स्वयंपाकाला किचनमध्ये. बटाट्याची भाजी केली, चपात्या केल्या आणि टोमॅटोचं पाणी टाकलेलं आहे. तोपर्यंत आमच्या छकुलीने कपडे पण धुवून घेतले, घरामध्ये झाडू मारून घेतला. आता आमच्या लल्लाची आंघोळ झालेली आहे. दुपारी जेवण केले, त्यानंतर थोडा आराम केला. बाहेर ऊन खूप असल्यामुळे अजिबात घराच्या बाहेर निघूसुद्धा वाटत नाही. ही संध्याकाळची वेळ आहे बरं का ताईंनो. माझ्या बहिणीला श्रीयंत्र घ्यायचे होते, पण ते तिला ज्या शॉपमध्ये आपण बघितले होते त्या शॉपमध्ये मिळाले नाही. ते दादा कॉल करणार होते, पण त्यांच्याकडं अजून अवेलेबल नव्हते, त्यामुळे ते नाही म्हणाले. थोडेफार आम्ही देवाचे सामान घेतले तिथं. त्यानंतर भाजीला घेतली. खूप छान पालेभाज्या आलेल्या होत्या आणि आमच्या इथं जवळच एक छोटंसं गणपतीचं मंदिर आहे आणि तिथं एक छोटंसं गार्डनसुद्धा आहे मुलांना खेळण्यासाठी. गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि आमचा लल्ला इथं खूप खेळला. अजिबात घरी यायलाच नको म्हणत होता, तरी पण आम्ही त्याला कसे तरी घरी आणले. छोट्या मुलांना जर आपण असे बाहेर नेले तर ते घरी यायलाच नको म्हणतात. खूप गर्दी असते बरं का ताईंनो इथं. छोटंच आहे, पण तरी पण जे छोटे छोटे मुलं आहेत ते इथं खेळायला जातात. आपण पण कधीतरी असं बाहेर निघालो तर खूप छान वाटतं. मी तर कधी जात नाही, पण माझा नातू आल्यामुळे मी पण त्याच्यासोबत गेले. आम्ही चाललेलो आहे लिफ्टने आता वरती. आमच्या लल्लाने बघा काय घेतलेलं आहे, येताना कुल्फी घेतलेली आहे आणि घरी पण आम्ही पार्सल आणलेले आहे. माझ्यासारखी सवय कोणाकोणाला आहे. मी जर संध्याकाळी असे घराच्या बाहेर गेले तर मला असं वाटतं की मी घरी केव्हा जाते आणि केव्हा नाही. का तर देवाजवळ दिवा, तुळशीजवळ दिवा लावायचा असतो, त्यामुळे घरी यायची मला पण खूप घाई झाली होती. लागेल कोणता बी लागेल लावू दे. इथून पुढचा जो ब्लॉग आहे तो दुसऱ्या दिवसचा संध्याकाळचा आहे बरं का ताईंनो. छकुलीला आमच्या अजून 2 दिवस राहायचे होते, पण झाले काय, माझ्या बहिणीचा जो मुलगा आहे त्याला त्याच्या सरांचा कॉल आला. का तर त्याचे क्लास चालू आहेत आणि क्लासची फी पण खूप आहे, तर सर्व ताईंना माहिती आहे. त्यामुळे त्यांचे तिकीट लगेच बुक केले आणि लगेच ती निघाली. शेवभाजी आणि चपाती असा मी स्वयंपाक केलेला आहे. खूप वर्षातून आली ती. माझा ना तो पहिल्याच वेळेस माझ्या इथं आलेला होता, त्यामुळे दिवसभर त्याचा लाड करण्यामध्येच खूप वेळ गेला. काहीच मी शूट घेतले नाही. आता इथून पुढं आपले व्हिडिओ येतील, कारण असं जर कोणी आपल्या इथं आले तर आपण शूट जर घेत बसलो तर त्यांच्यासोबत आपल्याला जास्त वेळ देता येत नाही. त्यामुळे अजिबात मी टेन्शन काही घेतले नाही. जेवढं मला शूट घेता येईल तेवढेच मी घेतलेले आहे. त्यांच्यासाठी शेवभाजी, चपात्या असा डबा त्यांच्यासोबत दिला. कलिंगण माझ्या नातवाला डब्यामध्ये त्याचे म्हणजे छोटे छोटे पीस करून एका डब्यामध्ये मी त्याच्यासोबत दिलेले आहे त्याला खाण्यासाठी. त्याला खूप आवडतं. ती जाताना मला काही शूट घेता आले नाही, कारण वेळ मिळाला नाही. वेळ खूप कमी पडाला, कारण 8लाच तिची बस आहे आणि इथं 7:30 झाले होते आणि ट्रॉफिकमुळे जास्त वेळ झाला असता, त्यामुळे काही गडबडीमध्येच ती गेली. चला ताईंना, आता जो काही पसारा राहिलेला आहे तो आवरून घेते. परत काय स्वयंपाक करायचा आहे तो पण बघते. आता मला खूप अशी आठवण येईल माझ्या नाताची, कारण 8 दिवस झाले. त्याला तर आम्ही सांगितलंच नाही की तू घरी चालला आहे म्हणून. त्याला म्हटलं चल आपण बाहेर जाऊ, मामासोबत आपल्याला बाहेर जायचं आहे. असं करून आम्ही त्याला खाली नेलं आणि रिक्षात बसवलं, तरी पण तो रिक्षात बसत नव्हता, कारण त्याला कळाले होते की आपण चाललेलो आहे. मग त्याला आमचं
म्हणजे असंच त्याला खोटं बोलून बोलूनच मुलांना न्यावं लागतं ताईंना, कारण तो जायलाच तयार नव्हता. चला असो, जे आता माझे काम राहिलेले आहे ते आवरून घेते. हे बघा, चपात्या पण मी डब्यापुरत्या केल्या आणि बाकी तसंच मी झाकून ठेवलेलं आहे. इथं किचन ओट्यावरती पण खूप पसारा आहे. आता घेते आवरून आणि लागते माझ्या पुढच्या कामाला. काल माझा नातू गेला रात्री, त्यामुळं मला आज सकाळी काही करमत नव्हते. कारण असं जर लहान घरामध्ये बोलायला असलं तर काहीच आठवत नाही. त्याच्यासोबत छान गप्पा व्हायच्या, त्याच्यासोबत खेळत पण होते. लहान मुलांसोबत लहान मुलांसारखं व्हावं लागतं. बऱ्याच ताईंना हा अनुभव असेल, पण माझा नातू पहिल्या वेळेस माझ्या इथं आला, त्यामुळे मला खूप छान वाटत होतं आणि खूप लाडाचा आहे तो. चला ताईंनो, सकाळी सकाळी त्याला कॉल केला पण तो काही बोलला नाही, कारण झोपलेला होता. पोहोचले ते 7 वाजताच त्यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली. उंबरठ्याची पूजा, हळदीचे लेपन, दारामध्ये रांगोळी, दिवाबत्ती, जे आपलं गुरुवारचं असतं ते सर्व माझं झालेलं आहे. आता देवपूजेला सुरुवात करते, कारण जरा पाहुणे आलेले होते, त्यामुळे पूजेला पण उशीर झाला. त्यांना चहा केला, त्यांच्यासोबत जरा बसले. असं जर कोणी घरी आलं तर तुम्हाला तर माहितीच आहे, कामाला पण उशीर होतो आणि 1-2 कॉल पण होते, त्यामुळे अजिबात वेळ मिळाला नाही लवकर पूजा करायला. आता पूजा करते आणि माझ्या पुढच्या कामाला सुरुवात करते. तसेच आपल्या म्याऊची जी पिल्लं आहे ती पण आमची मनसोक्त खेळायला लागली, कारण तो ज्या वेळेस होता त्यावेळेस ती पिल्लं पण खेळत नव्हती. का तर तो जवळ घेऊन बसायचा आणि एक पिल्लू त्याच्याजवळच राहायचं. ते बाकीचे जे आहेत ते तर त्याच्याकडे जात नव्हते. देवपूजेमध्ये आपण सुरुवातीला दिवा लावायचा आहे. त्यानंतर जी देवाजवळ घंटी आहे ती वाजवायची, म्हणजे देवांना जागी करायचं. देव झोपलेले असतात असं म्हणतात. आणि कालची जी फुलं वाहिलेली आहे ती उचलून घेते आणि माझ्या पुढच्या देवपूजेला सुरुवात करते, कारण आज गुरुवार पण आहे. स्वामी महाराजांना दुधाचा, दह्याचा म्हणजेच पंचामृताचा अभिषेक पण करायचा आहे. सर्व सामान मी जवळ घेतलेले आहे. फुलं पण आपल्या झाडाला बरीच निघालेली आहे. ही बघा, जी डबल चांदणीचं फूल आहे त्याला पण आता छान फुलं यायला लागले. म्याऊची पिल्लं खाली होती, ते आलेली आहे. त्यांना आतमध्ये घेते, म्हणजे पूजा करताना मला उठायला लागायचं नाही. एक दिवा लावण्यासाठी एवढ्या काळ्या गेलेल्या आहेत. आजकाल काळी पेटी पण चांगली येत नाही. हे बघा, अजिबात त्याला गुल नाही आहे, लवकर पेटत पण नाही आणि पेटल्या तरी लगेच विझून जातात. ही गुरुवारची सकाळची देवपूजा आहे बरं का ताईंनो. तुम्हाला 2-3 दिवसाचा व्हिडिओ एकत्र आलेला आहे. आपल्या कुंडीमध्ये जो नागवेलीचा वेल आहे त्याचीच मी पानं तोडलेली आहे. कळसाला आपण आंब्याची किंवा नागवेलीची पानं दोन्हीही लावू शकतो. आपण जर आपल्या दारामध्ये आलेली अशी पानं, फुलं देवाला वाहिली तर आपल्या मनाला खूप छान वाटतं. आणि मी लावलेल्या वेलाला एवढी छान पानं आली, ते बघून मला खूपच आनंद झालेला आहे. संध्याकाळची दिवाबत्ती पण करून घेतली. सकाळपासून तुम्हाला डायरेक्ट आता संध्याकाळी भेटते आहे, कारण आज दिवसभर काही शूट घेतले नाही. मी आलेली आहे बेडरूममध्ये कपडे घेऊन. आता हे कपडे अशीच इथं खुर्चीवर ठेवते. दुपारची स्वयंपाकाची, जेवणाची जी भांडी घासलेली ती पण अजून मांडलेली नाही, ती पण तशीच आहे. का तर एवढे दिवस माझा नातू माझ्याजवळ होता. सकाळी पण तुम्हाला सांगितले, दिवसभर मला अजिबात करमले नाही आज. आणि आपला जो व्हिडिओ राहिलेला होता तो अपलोड केला, म्हणजे एडिट केला, अपलोड केला, त्यात पण वेळ गेला. असं जर कोणी पाहुणे आले आणि असे छोटे मुलं जर असले, ते जर निघून गेले तर अजिबात करमत नाही. तसंच मला पण झालेलं आहे. कपडे तसेच ठेवले. जी भांडी आहे ती मांडून घेते. उन्हाळा लागलाय त्यामुळे पाणी पण खूप गरम होतं, पिऊ पण वाटत नाही. फ्रीजमध्ये तर 2 बॉटल भरून ठेवलेल्या आहे, त्या तर तुमच्या दादांनाच लागतात. नवीन माठ पण आणायचं आहे. छोटा माठ आहे माझ्याकडे, तो माठ मी आता उद्या काढणार आहे. आजच काढायचा होता पण नाही काढला आज. आता उद्या काढते, स्वच्छ धुते त्याला पहिले चांगला घासून वगैरे आणि भरून ठेवते. म्हणजे त्यामध्ये खूप पाणी होतं आणि छान लागतं माठातलं पाणी असं प्यायला उन्हाळ्याचं. तसं तर 12ही महिने काही ठिकाणी माठातलं पाणी पितात, बऱ्याच ठिकाणी पितात माठातलं पाणी. आमच्या गावाकडे माठातलंच पाणी पितात 12ही महिने. भांडा एक सुद्धा भांडं मांडलेलं नव्हतं. जशी भांडी घासली तशी सर्व तशीच ठेवलेली आहे. सकाळचा पण बराच स्वयंपाक शिल्लक आहे. मिरचीची भाजी केलेली होती सकाळी, भाजी आणि चपात्या. आता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये काय बनवायचं आहे तो पण डोक्यात विचार चालू आहे, काय भाजी करायची म्हणून.
शेपूची भाजी बनवण्यासाठी शेपूची भाजी स्वच्छ धुवून घेतली. कढईमध्ये तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी, हिरवी मिरची टाकलेली आहे. लसणाचा वापर आपण इथं केलेला नाही, का तर आपल्याकडे लसूण संपलेला आहे. त्यामुळे हिरवी मिरची परतल्यानंतर त्यामध्ये धुवून घेतलेली शेपूची भाजी आणि मुगाची डाळ टाकून दिली. वरून चवीपुरते मीठ टाकले. बारीक गॅसवरती आपल्याला पाणी न टाकता ही भाजी करायची आहे. खूप छान होते. यांचं चाललेलं आहे इथं कांदा आणि बटाटे भरण्याचं काम. येताना ते घेऊन आलेले आहे. आणि काल जे दूध आणलेलं होतं ते दूध खराब झालेलं होतं, त्यामुळे त्याचं बनवलेलं आहे कलाकंद. दूध तापवायचं, पाणी फेकून द्यायचं आणि जे उरलेलं दूध असतं त्याचा घट्ट गोळा झाल्यानंतर त्यामध्ये टाकायची साखर. आमच्या म्याऊला त्याचा आलेला असणार आहे वास, त्यामुळे ती अशी मागं मागं फिरती आहे बघा. त्यात साखर टाकली आणि छान झालेलं आहे ते. जवळून दाखवते तुम्हाला. म्याऊला असा दुधाचा काही वास आला की लगेच ती मागं मागं फिरते. आता पण खाली येऊन बसलेली आहे, तिचे पिल्लं पण आणि ती पण. छान असं कलाकंद झालेलं आहे. असं जर दूध खराब झालं तर मी असं कलाकंद घरीच बनवते. छान लागतं खायला आणि मुलं पण आवडीने खातात. मला खरं तर त्याचं पनीर करायचं होतं. डब्यात टाकू का हे? डब्यात बी तेच आहे कसं होय ग? दुधाचे 2 पदार्थ आता गोड आहेत खायला. एक जे आपण चीक आणलेला होता त्यातलं एवढं खिरूज उरलेलं आहे आणि आता आपण जे कलाकंद केलं ते पण आहे. चला, गरम आहे ते, अजून गार होण्यासाठी तसंच ठेवते. भरले का सगळे? हे बघ, सगळे कांदे भरले, बटाटे भरले. एवढा मोठा कचरा निघला बघ त्याच्यामध्ये. कांद्याचा राहू दे, त्याचं मी जाळांना पाणी करून होतं. हा, ते सगळे मच्छर नाही होत त्याने. मच्छर होतात. झाडांना चांगलं खत भेटतं त्या कांद्याच्या गोत्रांचं. पण मच्छर होतात. पहिले नाही का मी करायचे, आता नाही होत. हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये होता, आता नाही होत. म्हणजे मच्छर होतात. तुमच्या दादाच्या मताशी तुम्ही सहमत आहे का ताईंनो? कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा ब्लॉग इथंच संपवते. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. परत भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.